सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळा समजून उमजून जाणून त्याचं चिंतन करून त्या परमेश्वरांनी दिलेली जी समज आहे त्या लीळेच्या माध्यमातून ती आपल्या जीवनात उतरून त्या परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर वेरूळला आहे आणि त्या वेरूळ या ठिकाणी सारंग पंडिताच्या निमित्ताने शांताबाईसा ह्या देवाच्या सन्निधानात आलेल्या आहे. त्यांच्या ज्याही अडचणी होत्या, त्यांचं जेही दुःख होतं ते परमेश्वरांनी पूर्णपणे आता नासून टाकलेलं आहे. त्या भाग्याच्या तेवढी कणव त्यांची असल्यामुळे ते परमेश्वराला येऊन भेटले. परमेश्वरावर एक निष्ठा निर्माण झाली, एक प्रचिती निर्माण झाली. परंतु परमेश्वर जाणतात की ह्या जीवाचे कर्म कोणते किती आहे आणि त्याचा नाश कसा करायचा. म्हणून परमेश्वराच्या सन्निधानात राहण्याचा हाच एक खूप मोठा फायदा आहे की परमेश्वर जाणत असल्यामुळं परमेश्वर आपल्याला सांगतात, आपल्याकडून करून घेतात आणि त्या कर्माचा नाश केल्यानंतर आपल्याला घडून मडून त्या परमेश्वराच्या प्राप्तीला घेऊन जातात. शांताबाईसाचं तसंच झालं. शांताबाईसाचे जे कर्म होते ते अत्यंत चिकट होते. अनंत कर्माचे कर्म नासल्याशिवाय जीव शुद्ध होत नाही आणि शुद्ध झाल्याशिवाय योग्य होत नाही, ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र होत नाही. आणि म्हणून परमेश्वर पहिले कर्माचा नाश करून घेतात. तर त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे, आपली निष्ठा असली पाहिजे, आपली प्रचिती असली पाहिजे. त्या परमेश्वरावरती समर्थवादावरती निष्ठा जर असेल तर तो परमेश्वर करून घेईल. म्हणून तळमळ आणि प्रार्थना, चतुर्विध दुःख हे कर्मनाशाचं कारण आहे आणि ते आपल्याकडून जर झालं तरच आपला कर्मनाश होऊन आपल्या जीवावरती, आपल्या हृदयावरती, आपल्या मनावरती जी मळप साचलेलं आहे ते संपेल, ते नाशेल आणि आपण शुद्ध होऊ. आणि शुद्ध झाल्यानंतरच परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वरांनी सांगितलेला जो आचार आहे तो करण्याची हिंमत, तो करण्याची इच्छा, वासना निर्माण होऊन त्या परमेश्वराच्या सन्निधानात आपण जाऊ आज्ञाप्रतिपालन केल्यानंतर आणि तो परमेश्वर मग आपल्याला प्राप्तीला घेऊन जाईल. आद्यंती दैव मध्य पुरुष परमेश्वरांनी बोध आपल्याला दिलेला आहे. प्राप्तीला परमेश्वरच आपल्याला नेणार आहे, पण जो मधला कड आहे, जो आचाराचा आहे, त्यागाचा आहे, अनुसरणाचा आहे, तो मात्र जीवाचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्नातच आपण आजपर्यंत कमी पडलो आणि या अप्रयत्नामुळं जीव या अनंत नरकात दुःखात जात असतो. पण ते दुःख परमेश्वराला न बघावल्यामुळं परमेश्वर आपल्याला ह्या पुन्हा पुन्हा संधी देत असतात. आता शांताबाईसा देवाच्या सन्निधानात आहे. तिची एक मुलगी जी टाकून दिलेली सासरी गेलेली आहे, दुसरी एकाईसा आहे, तीही परमेश्वराच्या सन्निधानात आहे. तिला जे आपल्या पती मेल्याचं दुःख, मुलगा मेल्याचं दुःख, त्या दुःखातून परमेश्वराने त्यांना पूर्णपणे काढलेलं आहे आणि त्यामुळे ते शांत झालेले. एकदा असंच सकाळचा पूजा अवसर झाला आणि भक्तजनांनी तो पूर्णपणे अवलोकन केला. शांताबाईसाई आता देवाच्या सन्निधानात असल्यामुळे पूजा अवसर बघतात, सेवादास्य करतात, बाईसा सांगतात त्या पद्धतीनं जे बी आहे ते दास्य त्या करू लागतात. आणि तिथं शांताबाईसा पण आहे. देव मठाबाहेर अवसर झाल्यानंतर येतात आणि त्या मठाबाहेर एक विहीर असते. त्या विहिरीजवळ एक बोरीचं, बाबळीचं झाड असतं. तिथं गमन करतात, सोबत भक्तजन असतात. माईबाईसा असते, अर्थात शांताबाईसा. अजून त्यांचं नाव शांताबाईसा देवाने केलेलं नाही, माईबाईसा आहे. सर्वजण त्या बोराबाबळीच्या झाडाजवळ उभे राहून त्या माईबाईसाला सांगतात की बाई, आम्ही तुम्हाला एक विधी सांगतोय, तो कराल का तुम्ही? म्हणजे देवाने या जीवाच्या स्वतंत्रतेला कुठेही स्पर्श केलेला नाही आहे. देव सांगू शकत होते, आदेश देऊ शकत होते काही असं असं तुम्ही करा, परंतु तसं नाही. जीवाची कड काय आहे, आपला हेतू काय, आपला भाव काय, आपली निष्ठा काय, आपली निश्चयात्मक जी बुद्धी आहे ती कशी आहे, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. देवाने तर आपल्याला सर्व सांगितलं आहे.
पण आपण आता किती करायचं, त्या करण्यातून आपल्याला काय फायदा होतो, हे सर्वस्वी परमेश्वराच्या निष्ठेवरती अवलंबून आहे. आणि मग माई बाईसाला ते स्वतः विचारतात का मी विधी सांगू तुम्हाला, तो कराल का? आणि मग माई बाईसा म्हणते हो जी करीन म्हटले. त्यांनी निश्चयात्मक सांगितलं की तुम्ही जे सांग ते आम्ही करू. आणि मग देव म्हणतात बाई दररोज आंघोळ करून यायचं सकाळी आणि ओल्या वस्त्रानिशी या बोरी बाबळीला महिनाभर पाणी टाकायचं, पाणी शिंपवायचं. आम्ही तुमच्या 7 जन्माचं जे बी संकल्प आहे त्याचा स्वीकार करू म्हटले. आता मागील जन्मात काय त्यांचं कर्म होतं, काय कणं होती, काय संकल्प होता, हा देवच जाणो. आपणही काल केलेला संकल्प आज आपल्या लक्षात राहत नाही, काल केलेला निश्चय, काल केलेला विचार आपल्या लक्षात राहत नाही, तेव्हा मागच्या जन्माचं आपलं काय राहणार. मग त्यासाठी आपली फक्त देवाकडे प्रार्थना असली पाहिजे. देव जाणतात. नवीन वर्ष झालं की अनेक लोक मला भेटतात की यावर्षी आम्ही आता असं असं ठरवलं आहे करायचं. ठरवलेलं असतं पहिल्या दिवशी आणि शेवटचा दिवस उगवतो पण केलेलं नसतं. असे बरेच लोक आहे. ह्या लोकांना परमेश्वर प्राप्तीचा जो संधी आहे त्याची जाणीवच झालेली नसते. आणि मग त्यामुळं आपण ठरवणं, त्याच्यावरती निश्चयात्मक बुद्धी निर्माण करणं आणि त्या प्रयत्नावरती जाऊन सातत्य पूर्ण करणं हे परमेश्वराच्या सन्निधान आहे, हे परमेश्वराच्या जवळ जाणं आहे. देवाने सांगितलं तुम्हाला 7 जन्माचा जो संकल्प आहे, 7 जन्माचे जे चिकट कर्म आहे ते तुमचे आम्ही नासू जर तुम्ही हे केलं तर. 7 जन्माचा कर्माचा नाश आम्ही करू. मग तुम्हाला शांतीनगराचा राज्याभिषेक करू आणि शांतीबाईचं नाव ठेवू. देवाने अगोदर डिक्लेअर करून टाकलं का जर आम्ही सांगितलेलं तुम्ही जर केलं त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही काय काय करू, काय काय देऊ. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्यांचं भविष्य थोडक्यात सांगितलं. आणि त्यांनीसुद्धा हो काजी म्हणून दुसऱ्या दिवसापासून तो विधी करायला सुरुवात केली. सकाळीच उठायच्या, ओल्या वस्त्रानिशी त्या बोरी बाबळीला पाणी टाकायच्या, शिंपायच्या. आणि हे सर्व विधीचं पूर्ण आचरण महिनाभर त्यांनी कोणत्याही प्रकारचं न थांबता सातत्यपूर्ण दररोज करायच्या नित्यनियमाने. आणि मग शेवटच्या दिवशी त्यांनी आंघोळ केली, कोरडं वस्त्र नेसल्या, सर्व व्यवस्थित झाल्यानंतर छोटीशी घागर तीही मडवली त्यांनी, तिला व्यवस्थित सजवलं आणि त्या घागरीत पाणी भरून सर्वज्ञांजवळ आल्या. आणि सर्वज्ञांजवळ आल्यानंतर त्या समोर ती घागर परमेश्वराच्या जवळ ठेवली आणि त्या म्हणाल्या जी महिना पूर्ण झाला देवा. अर्थात देवाने महिनाभर सांगितलं होतं, त्यांनी महिनाभर केलं. देवाला माहीत आहे यदा कदाचित त्या विसरून गेल्या असत्या आणि करत राहिल्या असत्या तर देव म्हटले पण असते बास बाई बास परा, अधिक त्यांना फायदा झाला असता. परंतु त्यांनीही दिवस मोजले आणि बरोबर महिना झाल्यानंतर त्या स्वतःहून देवाला सांगतात देवा महिना झाला. आपण 2 गाठ्या करतो, 4 गाठ्या करतो, आपल्या लक्षात राहतं. कधी कधी असं होतं का 4 गाठ्या केल्यानंतर आपल्याला असं वाटतं 15 गाठ्या केल्या. कोणाला सांगायचं आहे आपल्याला आपण किती स्मरण करतो आहे, किती गाठ्या करतो आहे, कशासाठी सांगायचं आहे? कारण देव तर सर्वज्ञ आहे. परंतु तरी आपण लक्षात ठेवतो. एक नियम असावा तो पूर्ण करण्यासाठी, तो उद्देश वेगळा, तो हेतू वेगळा. परंतु काहींची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असते जीवाची. परमेश्वराने सांगितलेल्या लीळेच्या माध्यमातून जे भक्त आपल्याला लीळाचरित्रात दिसतात तशाच प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला आपल्याला आजही दिसतात. आणि आपणही त्या कोणत्या प्रवृत्तीत बसतो याचंही आत्मचिंतन शिवावलोकन करून त्या प्रवृत्तीला आपण कसं बाहेर पडू, कसं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू, यावरती सर्वस्वी परमेश्वराची प्राप्ती अवलंबून असते. देवाने आपल्याला लीळा दिलेल्या आहे, त्यातला समज दिलेला आहे, बोध दिलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे. हे फक्त ऐकण्यासाठी नाही, बोलण्यासाठी नाही, हे करण्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी 1 महिना झाला पूर्ण असं म्हणून तिथं येतात. आणि देव पण त्यांना सांगतात बाई संकल्प सोडा. आणि देवाच्या श्रीकारावरती त्यांनी संकल्प सोडला. म्हातारीची कर्मे जाळूनही जाळत नव्हती ते म्हटले, इतके चिगट कर्म होते आम्ही ते जाळले. यावर माईबाईसं म्हणतात सर्वज्ञांना, बाई देव म्हणतात त्यांना, बाई आम्ही तुमचा विधी पूर्ण केला म्हटले, सफल केला, हे लक्षात ठेवा म्हटले. आणि मग देवाने त्यांना प्रासादिक शांताबाईचं नाव ठेवलं. आणि मग त्या बाईसा अत्यंत खुश झाल्या, प्रसन्न झाल्या, शांत झाल्या. अर्थात त्यांच्या मनात जे बी दुःखाचं जे बी होतं थोडंफार तेही पूर्ण निघून गेलं. आणि मग देव म्हणतात ते बाईसा म्हणतात, शांताबाईसा काय म्हणतात की गोसावींनी माझं सर्व मंगल कल्याण केलं ना देवा.
मग दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञ मग त्यांना म्हणतात, बाई बसा आता इथं. समोर बसवतात. त्यांचं शांताबाईचा नामकरण केलेलं आहे. त्या शांत झालेल्या आहे आणि अशा पद्धतीनं त्यांना परमेश्वरावरती पूर्णपणे बोध येऊन अत्यंत निश्चयात्मक बुद्धी आली, प्रत्यय आला, प्रचिती आली आणि मग त्या पूर्णपणे देवाच्या झाल्या आता. परंतु तरीही देवाला आपलंसं अजून करायचं आहे. आपण देवाचं होतो, परंतु देवाच्या कडेने देवाचं आपण झालो पाहिजे. आपण आपल्या कडेने, आपल्या स्वार्थाने, आपल्या विचाराने, आपल्या बुद्धीने, फायद्याच्या अनुषंगाने, दृष्टपर हेतू, भौतिक जगाचे सुख ह्या हेतूने आपण देवाचं होतो आहे. देवाचं होणं म्हणजे नेमकं काय? देवाचं ऐकणं आणि देवालाही पूर्णपणे आपल्याविषयी विश्वास निर्माण होणं, ट्रस्ट निर्माण होणं. देवाला शांताबाईचा विषयी एक ट्रस्ट निर्माण झाला होता, म्हणून देवाने त्यांच्याकडून करून घेतलं. अनेक भक्त आहे देवाच्या सन्निधानामध्ये, पण त्यांनी शांताबाईसाकडेच फोकस केलं. त्यांना माहिती हे निश्चयात्मक आता ऐकणार. तिला जे सांगितलं तिनं ते केलं. शांताबाईचं नाव ठेवलं. एक दिवशी असंच मग संध्याकाळचा पूजा अवसर झालेला असतो. सर्वज्ञांनी मुख्य ते शांताबाईसांना आपल्याला समोर बसून परावाणीतून वैखरीवाणीतून निरूपण केलं आणि शांताबाईसांना श्रीप्रभू बाबांची थोरवी सांगितली, निरूपण केलं. श्रीकृष्ण बाबांच्या संदर्भात देवानी त्यांना निरूपण करत असताना त्यांना सुख होत होतं. त्या शांत अगोदरच झालेल्या होत्या, परंतु शांत झाल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही. आपल्याकडे सर्व आहे, परंतु आपल्याकडे सुखच नाही. का? तर आपण अजून शांत नाही आहे. आपण शांत झालं पाहिजे आणि शांत होण्यासाठी समाधानी असणं अत्यंत गरजेचं आहे. समाधानी होण्यासाठी परमेश्वर समजणं, कळणं अत्यंत गरजेचं आहे. एकदा का देव कळाला आणि सकळे सामुग्री असामुग्री आहे, सकळे ही संपत्ती असंपत्ती आहे आणि फक्त परमेश्वर जर आवडला तर आपापच माणूस समाधानी होतो. समाधानी झाले का शांत होतो आणि शांत झाल्यानंतर सुख प्राप्त होतं असतं. आपण सुखाच्या पाठीमागं धावतो आहे. सुख पाहिजे, सुख पाहिजे. मग स्नान करण्याचा उद्देश तोच, क्रिया करण्याचा उद्देश तोच, मरण करण्याचा उद्देश तोच, मात्र सुख नाही. सुख होण्याचं कारण काय हे आपल्या लक्षात येत नाही. सुख होण्याचं कारण आहे परमेश्वरांनी दिलेला जो बोध, त्या बोधाद्वारे सकळे संपत्ती ती असंपत्ती जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती आहे. परमेश्वर किंकर होऊन तोची आवडला पाहिजे, तोची भेटावा ही वासना निर्माण झाली की आपोआपच माणूस समाधानी होतो आणि शांत होतो. त्यानंतर छोटीशा गोष्टीतूनही आपल्याला सुख प्राप्त होत राहतं. श्रीप्रभू बाबांची थोरवी देव सांगतात, त्यांना सुख प्राप्त होतं आहे आणि मग श्रीप्रभू बाबांबद्दल त्यांनासुद्धा खूप आवडी निर्माण झाली. यावर देव म्हणतात, बाई तुम्ही परमेश्वरपूरला जा, तुम्ही रुद्रपूरला जा. आता त्याच्या जीवाची ती योग्यता देवाला माहीत आहे. अनेक जीवाला देव म्हणतात इथं सन्निधानात राहा, सन्निधान मोचक आहे, इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका. महादाईसाला वाराणसीसाठी वारलं, अनेकांना देवाने सन्निधान मोचक सांगितलं, परंतु पूजनीय माई भट्टांना देव सांगतात की तुम्ही तिकडच्या ऐवजी जर आमच्याकडे अनुसरले असते तर अधिक कर्माचा नाश झाला असता, योग्यता निर्माण झाली असती. आणि शांताबाईसाला देव सांगतात तुम्ही रुद्रपूरला जा. त्या जीवाची योग्यता आहे. देवाने ठरवलेलं असतं कोणत्या जीवाकडून काय करून घ्यायचं, कारण जीव परमेश्वर हितक्ष आहे. जीवाचे भलं करतात, भलं करण्यासाठीच सर्व काही उपद्याप देवाने केलेला आहे. म्हणून आपल्यासाठी काय ड्युटी आहे, आपल्यासाठी काय कर्तव्य, आपल्यासाठी परमेश्वरांची काय कड आहे हे आपल्याला जर समजलं तर अधिक उत्तम होऊन जाईल. शांताबाईसाला देव म्हणतात तुम्ही परमेश्वरपूरला जा. शांताबाईसाने हो काजी म्हटले. त्यांनी म्हटले नाही आता की नाही आता मी कशाला जाऊ, कारण देवाने सांगितलं तर जा द्वारकेला. ते म्हटले आता आमची द्वारका तुमच्या श्रीचरणाजवळ, आमचा का नाही आम्हाला भेटला, आता आम्ही कशाला जाऊ. द्वारका नाकारलं. देव तिथेही म्हटले ते तुम्ही द्वारकेला जा, पण त्यांनी नाकारलं. काय नाकारायचं आणि काय स्वीकारायचं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला धर्म समजू शकत नाही, परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. द्वारकेला जा म्हटल्यानंतर तिथं नाकारलं आहे आणि रुद्रपूरला जा म्हटल्यानंतर हो काजी म्हटले. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे बुद्धीचं लक्षण आहे, हे निष्ठेचं लक्षण आहे, हे शुद्धीचं लक्षण आहे, हे शांत होण्याचं लक्षण आहे. शांत झालं का माणसाला काय कळतं आहे, काय समजतं आहे, काय निर्णय घ्यायचा, काय ऐकायचं आणि काय नाकारायचं हे लक्षात येतं. ते म्हटले हो काजी. मग नमस्कार करून त्या बिराडावर गेल्या. रात्र झालेली होती आणि परत मग कोणाला विचारू,
चिंतन करू, मग माझ्या मुलीचं काय होईल, मग रुद्धपुरलाच मी का जाऊ, तिथं काय आहे का नाही अवस्था व्यवस्था, मी राहीन का नाही, मला खायला भेटेल का नाही, झोपायला भेटेल का नाही, हा विचार त्यांनी कोणताच केलेला नाही आहे. निष्ठ आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाईचं डायरेक्ट तयारी करूनच आलेल्या देवासमोर आणि समोर उभ्या राहिलेल्या, बसल्यासुद्धा नाही. आता देवाला सर्व माहिती आहे त्यांची निश्चयात्मक बुद्धी काय आहे, त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे. शांताबाई सध्या म्हणतात बसा इथं. ते म्हणते बाबा बसायला नाही आले, आता मी रुद्धपूरला निघाले. तुम्ही म्हटले नाही रुद्धपूरला जायचं, रुद्धपूरला जायचं. देवाला त्यांनी दंडोत घातलेला आहे. देवसुद्धा अत्यंत प्रसन्न झालेले आहे आणि देवाने याच्यासाठीच उद्गारसुद्धा काढलेला, गौरवोद्गार काढला आहे शांताबाईच्या संदर्भात. पुढे जाऊन आपण ते ऐकणार आहोत. आम्ही म्हणितलं ते फक्त म्हातारीशीच घडलं, खूप काही देवाने सांगितलं नाही, परंतु तिनं ते केलं जसं आहे तसं. हा गौरवोद्गार काढून त्यांना योग्य करून परमेश्वराने पुढं घेऊन गेलेलं आहे. आपल्याला बी योग्य व्हायचं आहे, परमेश्वर योग्य करणार आहे, परंतु देवाने सांगितलेलं म्हणितलं जर आपण केलं तर आपण योग्य होणार आहे. आपण योग्य होण्यासाठी प्रयत्न केला तर योग्य होणार आहे. आणि मग देव म्हणतात बसत का नाही तुम्ही, बसा. ते म्हटले नाही जी रुद्धपूरला जाते तुम्ही सांगितलं आहे. आणि मग देव प्रसन्न होऊन देव सर्वज्ञ त्यांना विधी सांगतात, आचार सांगतात. खूप मोठं तत्त्वज्ञान नाही सांगत, आचार मालिकेतले सारे सूत्र नाही सांगते. खूप मोठा ब्रह्मविद्याशास्त्राचा लेक्चर ते देत नाही. ज्या जीवाकडून जे होतं आहे ते परमेश्वर बरोबर त्या जीवाकडून करून घेतात. परंतु आपला प्रयत्न, आपली निश्चयात्मक बुद्धीनं आपली तयारी असली पाहिजे. शांताबाईसांनी तयारी दाखवली आहे जाण्यासाठी. कोणत्या प्रकारच्या शंका नाही, मनात कुशंका नाही. अर्थात आता जी शांताबाईस आपल्या मुलींवरती अत्यंत प्रेम करते, एक मुलगी तर गेली सासरी, पण एक मुलगी तिच्याबरोबर होती एकाईस. ती म्हटली नाही एकाईसाचं काय करू द्यावा, तिलाही घेऊन जाऊ का, तिला इथं ठेवू का, तिची काळजी वाटते. अजिबात तिनं शंका निर्माण नाही केली. ते म्हटले देवा आम्हाला जायचं आहे. आणि देवाने सुद्धा सांगितलं जा म्हटले बाई, रुद्धपूरला जायचं आहे, गावानी गावं जावं, एका गावात एकच मुक्काम करावा. मग आता भेटले, चांगलं गाव आहे आणि बरं आहे, मस्त भिक्षा भेटते, पाणी भेटते आणि मग इथंच राहावं आणि इथंच आश्रम करावा, हा भाव त्यांचा नाही आहे. गावानी गावा जायचं म्हटलं तर एकाच गावात राहायचं म्हटले, दर मुक्काम करीत जायचं. संबंधानं वाचावे म्हणजे नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, तिथं जाऊ नये म्हटले. संबंधी नातेवाईक यांना टाळावं, संबंधी अधिकार नाही, त्यामुळं तुम्ही तिथं जाऊ नका. नवे वस्त्र नेसू नका. आपलं गाव आहे, आपले नातेवाईकांचे गाव आहे, तिथं टाळा. स्वदेशात जाऊ नका. जर काही लागलं तुम्हाला तर मागून घ्या, सुडे मागीजे ती, मग अंग झाकीजे. अंग झाकी आई शिकीजे म्हणले, बैरव्यासने नेसावी. म्हणजे थोडक्यात देवानी त्यांना एक लाईफस्टाईल सांगितली, एक साधकाने कसं असावं. खूप मोठा आचार देवानी सांगितलं नाही शांताबाईचा, आणि हाच आचार आहे. आपल्याला खूप करायची गरज नाही आहे. थोड्या थोड्या गोष्टी ज्या करायच्या आहे, ज्या परमेश्वराला अपेक्षित आहे, ते देवानी सांगितलं आहे. देवानी नवी वस्त्र घेऊ नका म्हटले, प्राणाशी आहार द्यावा, इंद्रियाशी न द्यावा. तिसरा पारी भिक्षा करा. भिक्षेचे काही एक दोन सूत्र सांगितले. इंद्रियार्थ रस घेऊ नका. श्रीप्रभूंच्या बाबतीत तिथं गेल्यानंतर आपल्या बोटात मावेल इतकाच त्यांचा प्रसाद घ्या, खूप काही जास्त प्रसाद घेऊ नका. श्रीप्रभू बाबा ते निर्गुण ब्रह्म आहे. परमेश्वराने निर्गुण ब्रह्म श्रीप्रभू बाबांना का सांगावं, ते खरंच निर्गुण ब्रह्म आहे का. तर निर्गुण ब्रह्म कसं असतं ते असं असतं, अप्रत्यक्षरित्या आपल्याला देवाने दाखवलेलं आहे. श्रीप्रभू बाबा हे निर्गुण ब्रह्म आहे. हे निर्गुण ब्रह्म म्हणजे काय, कार्य तर करतं आहे परंतु दिसत नाही. लोकांना वाटतं आहे वेगळं, परंतु सर्व काही असतं. हे निर्गुण ब्रह्म. निर्गुण ब्रह्म कसं असतं, तुमच्या मनात ज्या बी कल्पना आहे त्या काढून टाकण्यासाठी आपल्याला देवाने सांगितलं गोविंद प्रभू बाबा हे निर्गुण ब्रह्म आहे. ते म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात यायला पाहिजे, आणि म्हणजे तपिलं लक्षात येऊन आपण समजलं पाहिजे की निर्गुण ब्रह्म कसं आहे. आणि म्हणून देवाने त्यांना सांगितलं की ते निर्गुण ब्रह्म आहे. त्यांच्या ठिकाणी कसं राहायचं, काय करायचं, कशी सेवा करायची,
सुरक्षित अंतर कसं ठेवायचं, सर्व देवाने त्यांना सांगितलं आहे. परंतु आचाराच्या 2-3च गोष्टी सांगितल्या. नातेवाईकांच्या इकडे जाऊ नका, भिक्षा मागा, एकी घरची भिक्षा खाऊ नका आणि नवे वस्त्र घालू नका. यातच काय समजायचं शांताबाईचं सर्व समजून गेलेले आहे. देवाने त्यांना बोध दिल्यानंतर अनुसरण करून घेतलेलं आहे आणि अनुसरणानंतरचा आचार सांगितलेला आहे. आचार म्हणजेच अनुसरण आहे, प्रायचित्त म्हणजेच अनुसरण आहे, शांत होणं म्हणजेच अनुसरण आहे. त्यासाठी खूप काही वेगळा विधी वगैरे करण्याची आवश्यकता नसते. परंतु कालानुक्रमे समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था म्हणून आपल्याकडं वेगळ्या प्रथा आपण बघत असतो. परंतु देवाला अपेक्षित अनुसरण काय आहे? अधीन होऊन म्हणितलं करणं हेच अनुसरण. आणि म्हणितलं करायला सुरुवात केलं, प्रायचित्त करून, दुःख करून, तेच अनुसरण असतं. कारण ते अनुसरण ही देवाची कड आहे आणि देव स्वीकारात पडेल तर ते अनुसरण असतं. बाह्यांगाचं अनुसरण परमेश्वराला अपेक्षित नाही आहे. आणि मग देवाने त्यांना आचार सांगितला आहे, त्या पद्धतीनं त्या करायला लागले. त्यातून त्यांनी समुद्राचा दृष्टांत पण सांगितला आहे. समुद्र आहे म्हटले, हा धर्म आहे, समुद्रच आहे. तिथं येणारा कोणी कशासाठी येतो, कोणी कशासाठी येतो, त्यातून समुद्राचा दृष्टांतातून देवाने आपल्याला क्लिअर केलेलं आहे. ते म्हटले समुद्र आहे, तिथं कोण व्यापार करायला जातं, कोणी कवडे काढतं, कोणी तेल काढतं, कोणी वायू काढतं, कोणी मासेमारी काढतं, आणखीन कोणी दगड, ओटे गोटे, हिरे, माणिक, मोती जे बी आहे ते काढण्याचा प्रयत्न करतं आहे आणि आपापला उदरनिर्वाह करतं आहे. परंतु एक असा असतो का समुद्र यात काय भेटणार नाही असं म्हणून खोलवर जातो आतमध्ये. त्याला असा अनमोल हिरा सापडतो, तो घेऊन येतो राजाकडं. कारण आता ते विकायचं आहे, त्यातून आपल्याला काहीतरी भेटेल, आपलं घरदार चालेल, हा उद्देश आहे त्याचा. त्याला माहीत नाही हे काय नेमकं. तो राजाकडं आल्यानंतर राजाला दाखवतो की हे घ्या आणि मला काहीतरी द्या. राजा म्हणतात आता तुला द्यायचं तर याची किंमत तर ठरवावं लागेल, हे मलाही माहीत नाही नेमकं काय आहे. आणि मग तो जवाहीर असतो, हिरे माणिक मोती, त्याचा शोधणारा, त्याला ओळखणारा, त्याला बोलवतो आणि तो ते बघतो. त्यावेळेस तो म्हणतो अहो हे अनमोल असा हिरा आहे, याची किंमत कोणीच करू शकत नाही, केलं तर त्याची जीभ झडेल म्हटले. असं म्हटल्यानंतर हा अनमोल हिरा राजाही त्याला घेऊ शकला नाही आणि मग त्याच्यावरती नुसती ओवाळणी पडली. त्यातून त्याचं घरदार चाललं आणि हिरा तसाच राहिला. परमेश्वराने हे सांगितलं आहे का तुम्हाला परमेश्वराने बोध दिला आहे, अनमोल असा नरदेह दिला आहे, कर्मभूमीमध्ये जन्माला आणलं आहे, बोध देऊन जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर कळाला आहे. आता तो जो अनमोल असं जीवन, अनमोल असा बोध देऊन आता आपण काय करायचं नेमकं ते आपल्याला समजलं पाहिजे. परमेश्वर त्यातून ब्रह्मविद्या देतात, त्या ब्रह्मविद्येचा जो उद्यम करेल, अर्थात जो प्रयत्न करेल, शास्त्र जाणेल, जाणून घेईल आणि त्यातूनच त्याचं यातायात फार करेल. सर्व जे त्याच्या आडी अडचणी आहे, दुःख आहे, ते निघून जाईल आणि तो शांत होईल, त्याला सुख प्राप्त होईल. परमेश्वर प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला आनंद होणार, तो आपल्या खूप लांब आहे. परंतु जो ह्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये रमला, या तत्त्वज्ञानात रमला, ज्यांनी चिंतन केलं, त्याला आजच सुख भेटलं, तो आजच सुखी झाला, आजच शांत झाला, आजच समाधानी झाला. परंतु ह्या शास्त्राचा अभ्यास करूनही जर आपण समाधानी होत नसेल, त्याचा अर्थ आपलं कुठंतरी चुकतं आहे. आणि अभ्यास करूनही आपल्याला जर समजत नसेल तर मात्र आपल्याला आपला प्रयत्न कुठंतरी कमी पडतो आहे. या आपण समजून त्यातून आपण निघण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. देव म्हणतात इथं आल्यानंतर कोण दृष्टपर भक्ती करते, कोण हे भेटावं, कोण ते भेटावं, कोण ते भेटावं, या उद्देशाने भक्ती करतं आहे, उद्यम करतं आहे ना, आपलं घरदार चालवतं आहे, भौतिक सुख चालवतं आहे. परंतु एक असा असतो तो म्हणतो परमेश्वर, या परमेश्वराकडे काय नसेल, मी परमेश्वरालाच प्राप्त करावं. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठीचा सारा देवाने उद्यम केलेला आहे. आणि तो जेव्हा तो उद्यम करायला निघतो परमेश्वर प्राप्तीचा, तेव्हा मात्र परमेश्वर त्याला ब्रह्मविद्या देतात आणि त्या ब्रह्मविद्येतून त्याला उमटवून समजवून तो परमेश्वराला प्राप्त करण्याचा जो प्रयत्न करतो, त्यातून तो परमेश्वर भेटत असतो. समुद्राच्या दृष्टांतून देवाने आपल्याला खूप काही समज दिली, खूप काही ज्ञान दिलं. शांताबाईसा म्हणल्या जी आता मात्र शांताबाईसाला येईचं आठवण आली आहे आणि येईचं काय होईल असं सांगितलं नाही, असं विचारलं नाही. देव म्हणतात बाई जी माझ्या येईचं संगोपन गोसावींकडे लागलं म्हटलं. ही येई आहे जी 21 आहे, ही आता तुमची आहे, तुमच्या माती, तुमच्या जबाबदारी म्हटली. आणि मग देवसुद्धा सांगतात बाई तुमची येई येत लागे म्हटले.
तिचा आता विचार करू नका, चिंतन करू नका म्हटले. तिचा तळ हातावरच्या सावलीसारखा थोडासारखा आम्ही तिला सांभाळू. देवावर निष्ठा आहे म्हणून देवावरती सोपवलं आहे. आणि देवानीही तिला जे सांगितलं आहे तिच्यावरतीही देवाचं ट्रस्ट आहे म्हणून तिला देवाने सांगितलं आहे. शांताबाईसा गप्प राहिल्या. सर्वज्ञ म्हणले, बाई तुमच्या येईला देमतीच्या सांगात असेल. देमती आहे, तिच्या सांगात आम्ही तिला देऊ, तिची काही काळजी करू नका. मग देवतेला समोर बोलवलं आणि देवतेला सांगितलं का आजपासून ही तुमची जाळी, म्हणजे थोडक्यात ही तुमची सांगाती म्हटले. तिला सांगात द्या, तिला बरोबर राहा, तुम्ही तिच्याबरोबर राहा, एकमेकाबरोबर राहा, एकमेकाला सांभाळून घ्या. आणि मग शांताबाईसानं श्रीचरणावरती डोकं टेकवलं आहे, दंडोत केला आहे. आता मात्र अत्यंत महत्त्वाचं तत्त्व शांताबाईसा आठवण करून देत आहे. देवाला आठवण आहे, परंतु आपण ती आठवण ठेवली पाहिजे. देवाला सर्व माहीत आहे. देव जरी शांताबाईसांनी सांगितलं नसतं तरी देवाने सांगितलंच असतं. आणि काही लीळाचरित्रामध्ये आहे देवाने सांगितलं, काही लीळाचरित्रामध्ये शांताबाईसा म्हणताय हे सांगितलेलं आहे. हे सर्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. ती म्हणते, बाई जीजी देवा, एवढं गोमटं एवढं भलं आमचं सारंग पंडितामुळं झालं, तर आम्ही पैठणला जाऊन त्यांना भेटू का? देवाच्या मनात तेच होतं. म्हणले, जा पांड्याला भेटा, तो तुम्हाला निमित्त आहे. निमित्त मानिजे बाई, निमित्त मानलं पाहिजे. ज्याच्यापासून आपल्याला वेद झाला, बोध झाला, शास्त्र झालं, समजलं, कळलं, धर्माच्या अनुषंगाने असेल, बाकीच्या साऱ्याच गोष्टी असेल, तर ते निमित्त आपण मानलं पाहिजे. आणि निमित्त जर मानायचं म्हटलं तर भाजी गुरु मानाव देवाने सांगितलं आहे म्हटल्यानंतर सारा समाजच आपल्याला निमित्त आहे. कारण या समाजातूनच आपण घेत राहतो, चांगलं आहे वाईट आहे अनुभव घेत राहतो, प्रचितीला येत राहतं. प्रत्येक जणाचा आदर करण्याचं हे सूत्र आपल्याला देवाने दिलेलं आहे. कारण आपल्याकडं विशिष्ट लोकांचं निमित्त नाही आहे, आपल्या संबंधियाचं निमित्त नाही आहे. सारेच बरेचसे लोक आहे की ज्यांच्याकडून फक्त घेण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. प्रत्येकाकडून आपण काहीतरी घेत राहतो आणि ते घेण्यातूनच ते निमित्त आपलं होत राहतं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणं हे परमेश्वराने आपल्याला हे तत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्या शांताबाईसा म्हणता, हो काजी. मग त्या निघाल्या. शांताबाईसा पैठणला पोहोचल्या आणि या पैठणला पोहोचल्यानंतरच देवाने दिलेलं तत्त्वज्ञान, देवाने दिलेला आचार, देवाने दिलेलं समज याची परीक्षा शांताबाईसाची होती. आणि तीही अत्यंत निष्ठावान आहे म्हणून देवाने तिच्याविषयी गौरवोद्गार काढला आहे. तिच्यावरती विश्वास होता म्हणूनच देवाने सांगितलेलं आहे तिला. शांताबाईसा सारंग पंडितकाकडं येतात, भेटतात. सर्वज्ञांची भेट झाल्यापासून आमच्या जीवनात काय काय बदल झाला आहे आणि आता आम्ही कोणत्या स्टेपला आहे, आमची कोणती अवस्था आहे, यावरती टोटल वृत्तांत सारंग पंडिताला त्यांनी सांगितला. त्यांनाही बरं वाटलं. पार अगदी बोबोळ बाबडच्या शिपायाला लावल्या बुरी बाबळी त्यापासून तर इथपर्यंत हे सर्व सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर त्यांना असं वाटलं की चांगलं आहे, बरं झालं ते आल्या. आता मामी पण आहे आणि देवाकडे गेल्यानंतर ते आता रुद्धपूरला चालले आहे. त्यांना वाटलं आपण पाहुणचार करावा, एक संस्कार असतो, त्या पाहुणचार करायला लागलं सारंग पंडित. पण त्यांनी स्पष्ट नाकारलं. शांताबाई सांगितल्या, गोसाव्यांनी एकाच घरच्या भिक्षेला मनाई केलेली आहे, आम्ही आता भिक्षा मागून येतो. त्यांनी मग 2-4 घरं भिक्षा मागून आले. सारंग पंडिताची भिक्षा घेतली आणि त्यांच्याबरोबर त्यांनी जेवण केलं. आणि मग सारंग पंडितांना असं वाटलं का आपण यांना तूप द्यावं, चांगलं पदार्थ द्यावे. त्यांनी स्पष्ट मनाई केली की गोसाव्यांनी आम्हाला इंद्रियार्थ रसाला मनाई केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही तेही घेऊ शकत नाही. नाही म्हणण्याची ताकद साधकाच्या मनात जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तो साधकच होत नाही. प्राप्त विषयांचा त्याग करा, विषय प्राप्त होणारच आहे, परंतु नाही म्हटलं पाहिजे. कोणीतरी देणारच आहे पण आपण नाही म्हटलं पाहिजे. आपण नाही म्हणतच नाही, येऊ द्या, हे आणलं ते आणलं, मग आपण नाही दिलं, आपण नाही घेतलं तर तो कोणाला दुसऱ्याला देईल, मग तो दोष लागेल. ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे या मनाच्या दुबळेपणाचं लक्षण आहे. आपल्याला गरज नसताना आपण घेणं हे परमेश्वराच्या नसलेल्या निष्ठेचं प्रमाण आहे. परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे जे पाहिजे असेल तर मागून घ्यावं, परंतु असेल तर नाही म्हणावं, प्राप्त विषयांचा त्याग करावा. तिनं स्पष्ट सांगितलं की मला देवाने वारलं आहे. आपल्याला देवाने वारलेलं आहे, परंतु आपण किती वेळा नाही म्हणतो, कशाला नाही म्हणतो हे आपण सहज चिंतन केलं पाहिजे.
आणि मग त्यांनी नाकारलं. त्याच्यानंतर शांताबाईसा निघाल्या. मग त्यांनी नवीन वस्त्र द्यायला सुरुवात केली. तर देवा स्पष्ट त्यांनी सांगितलं की देवानी नवीन वस्त्र घ्यायला लावलेलं नाही, आम्ही ते नाही घेऊ शकत. आणि मग जुनं पाकणं असेल ते सारंग पंडितांनी दिलं, ते त्यांनी घेतलं. आणि मग एक दिवस मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सारंग पंडिताला सहजच वाटलं की राहावं एखादा 2 दिवस. ते म्हटले नाही, देवाने आम्हाला सांगितलं आहे एकच मुक्काम, त्यामुळं आम्ही दुसरा मुक्काम नाही करू शकत. देवाने पाठवलं आहे, तुम्ही निमित्त आहात, निमित्त मानिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. परंतु जे देवाने मला सांगितलेलं आहे ते पहिल्यांदी माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. दुय्यम तुम्ही, तुम्ही तुमची ड्युटी करताय, तुम्ही तुमची कड करताय, पण माझ्या देवाने मला काय सांगितलेलं आहे हे मला करणं आहे आणि हे करणीय आहे. आणि म्हणून त्यांनी जे जे केलं ते शांताबाईसांनी नाकारलं. आणि त्या परमेश्वराच्या चौकटीत परमेश्वराने सांगितले तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानातला आचार, त्या आचारातला समज शांताबाईसांनी आपल्या जीवनात उतरवला. म्हणून शांताबाईसा देवाला मिळाले आहे, म्हणून शांताबाईसाला देव मिळाले. हे आपण जर केलं तर आपल्याला देव मिळेल, पण आपल्या जीवनात उतरवणं हे आपली कड आहे, आपला प्रयत्न आहे. आणि मग दुसरा मुक्काम त्यांनी केला नाही. त्या गावाच्या क्रमाने मग परमेश्वरपूरला गेल्या, पुष्कळ दिवस बाबांची सेवा केली. अशा पद्धतीनं शांताबाईसाचं जे तत्त्वज्ञान आहे, लीळा आहे, त्या जर आपण समजून घेतलं तर यातून बरेच काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवता येतील. आता यातलं जे बोरी बाबळू शिंपवणं जे आहे देवाने सांगितले आचार, याचा बरेच लोक आधार घेऊन कर्मकांड, अंधश्रद्धा आणि लोकांना विधीत भुलावण्याचं काम करतात. अर्थात ती एक त्या शांताबाईसांची एक मानसिकता आहे, तिचे कर्म आहे, ती देवाला माहीत आहे. आणि तो उपाय देवाला माहीत आहे, देवाने ते सन्निधानातला विषय आहे, त्याच्यामुळं तो त्यांनी करून घेतलेला आहे. याचं प्रमाण घेऊन जर आपण काहीतरी करत असेल किंवा कोणीतरी काहीतरी करायला लावत असेल तर हे चुकीचं आहे. सन्निधानात असलेलं देवाने दिलेलं ते कोणतं आणि आपण आज सन्निधानात असतानाही देवाने सांगितलेलं ते कोणतं, हा सेन्स आपल्याला समजला पाहिजे, हा समज आपल्याला आली पाहिजे आणि त्यावरतीच आपण ठाम राहिलो पाहिजे. हे कर्मकांड करणारे जे आहे हे कोणत्याही संप्रदायात असतात, कोणत्याही धर्मात असतात, कोणत्याही ठिकाणी असतात. धर्माच्या नावाखाली लोकांच्या मजबुरीचा, अज्ञानाचा फायदा घेऊन हे असे कर्मकांड करणारे ते कुणी का असेना ते भोंदूच असतात. हे जर आपण लक्षात घेतलं आणि त्यांच्याहून सावध राहिलो आणि अशा लीळेचे प्रमाणे घेऊन आपल्यावर माथ्यावरती काहीतरी जे ढकलत असतील, टाकत असतील, तर त्याच वेळेस आपण समजावं का हा आपला धर्मातून निघून जाण्याचा छोटासा किंवा पहिला धोका आहे. त्यापासून आपण सावध झालो पाहिजे आणि अशा लोकांपासूनही सावध झालो पाहिजे. तेव्हा आपण कधीतरी लोक म्हणतात मग देवाने सांगितलं ना शांताबाईसांना नाही का, त्याच्यामुळे मग आम्ही तुम्हाला उपाय सांगतो, ते केलं पाहिजे. तर हा तो विषय आहे परमेश्वराच्या सन्निधानातला आणि परमेश्वराच्या कडेचा, त्या शांताबाईसाच्या संदर्भातला. त्याच्यामुळं कोणताही नियम कुठेही लागू शकत नाही. आणि आपल्याला असन्निधानी देवाने जो दिलेला आचार आहे तो आचार आपल्यासाठी शुद्धीकरणाचं साधन आहे, परमेश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे आणि धर्म सांभाळत साधना करण्याचं साधन आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे या अशा गोष्टीपासून सावध होऊन शांताबाईसाच्या 2-3 लीळा जरी आपण समजून घेतल्या ना आपल्या जीवनात उतरवल्या, ज्याप्रमाणे शांताबाईसाला देव भेटले त्याप्रमाणे आपल्यालासुद्धा देव भेटेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.